मराठी कथा सूरज चाचा आणि चंदा मामा। फार वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हा फक्त सूर्यच आकाशात होता। चंद्र अजिबातच नव्हता। फक्त सूर्यच असल्यामुळे पृथ्वीवर कधी अंधारच होत नसे, नेहमीच उजेड राहत असे। त्यामुळे पृथ्वीवर राहणारी माणसे सतत कामात असत। त्यांना विश्रांती कधी घ्यावी हे समजत नसे। सतत काम करीत राहिल्यामुळे त्यांना थकवा येत असे, चिडचिड होत असे। एकदा देवबापाने पृथ्वीवरच्या माणसांची भेट घ्यायची ठरवले। तो पृथ्वीवर आला तेव्हा माणसे काम करीत होती। देवाने माणसाला विचारलं, तू तुझे हे शेत कधी नांगरले? माणूस म्हणाला, आज। देवाने दुसऱ्या माणसाला विचारले, झाड लावण्यासाठी खड्डा कधी खणलास? माणूस म्हणाला, आज। देवाने परत तिसऱ्या माणसाला विचारलं, झाडावरची ही फळं कधी पिकतील? तिसरा माणूस म्हणाला, आजच। देवाला आश्चर्य वाटलं। आणखी खात्री करून घेण्यासाठी त्यांनी एका मुलाला घेऊन जाणाऱ्या बाईला विचारलं, याचा जन्म कधी झाला? बाई कौतुकानं म्हणाली, आज। हे ऐकल्यावर देवाला समजून चुकलं की पृथ्वीवरच्या माणसांना वेळेचं अजिबातच भान नाही। त्यांना कधी व कुणी काम करावं, किती वेळ करावं हे समजत नाही। त्यावर उपाय म्हणून देवानं सूर्याला 12 तासानंतर अस्त व्हायला सांगितलं आणि बरोबर 12 तासांनी परत उदय व्हायला सांगितलं। आता पृथ्वीवर 12 तासांनी अंधार व्हायला लागला। अंधारात लोकांना काही दिसेनासं झालं, धडपडू लागले, काहीच काम होईना, म्हणून नाईलाजाने झोपू लागले। काही दिवसांनी चौकशी केल्यावर देवाच्या लक्षात आलं की माणसांना संपूर्ण अंधाराची खूपच गैरसोय होते आहे। त्यांना थोडा तरी प्रकाश पाहिजे। त्यासाठी मग त्याने शांत आणि शीतल असणाऱ्या चंद्रदेवाला पृथ्वीवर प्रकाश देण्याची विनंती केली। पांढऱ्या शुभ्र चंद्रप्रकाशात पृथ्वीवरच्या माणसांनाही शांत वाटू लागलं, झोप येऊ लागली। माणसांचा वेळ रात्र आणि दिवस यात वाटला गेला। अशा तऱ्हेने पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस सूर्यासोबत कामात आणि रात्र चंद्रासोबत आरामात जाऊ लागली। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।